आपण इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक नामांकन याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। विषय इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक योजना सत्र 2023-24 करिता ऑनलाईन नामांकने सादर करण्याबाबत। विषय उपरोक्त संदर्भातील विषयांवे अनुषंगाने कळवण्यात येते की इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये इयत्ता 6वी ते 10वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचे 5 उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स ही जी वेबसाईट दिलेली इन्स्पायर्ड अवॉर्ड dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवायची आहेत। याकरिता नामांकने सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे। म्हणजे आपल्याला 15 सप्टेंबरपर्यंत हे पूर्ण करायचे आहे वेबसाईटवर जाऊन। तसेच ज्या शाळेने अद्यापपर्यंत EMIAS पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांना देखील लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे। ही दोन्ही वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी। तसेच जिल्ह्यातील नामांकने वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। त्यासाठी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपवण्यात यावी। तसेच या संस्थेकडून आयोजित ऑनलाईन सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे। नामांकनाबाबतची वेळोवेळी त्या जिल्ह्याच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळवण्यात येणार आहे। त्याकरिता आपण आपल्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात। आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे आपण जे इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत जे विद्यार्थ्यांना सायन्सच्या विद्यार्थ्यांना 5 विद्यार्थी त्यांच्या संकल्पनेवर आधारित मॉडेल्स त्यामध्ये आपण टाकत असतो। ही दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।